वस्तू वस्तू तुम्ही वस्तूचं नाव सांगायचं मी लिहितो. ठीक आहे. कुठल्या पण वस्तू काय तुम्हाला जे दिसत आहे तुम्ही चेअर आहे, खुर्ची आहे, बोर्ड लागलेले आहे, Fan. एसी आहे, फायर ब्रिगेड आहे, पंखा पंखा आहे. हा, मी मराठीमध्ये ते लिहितो. लाकड चालेल. दिसतंय आठपर्यंत दिसतंय शेवटी. हा चला मी ज्यांना विचारणार ते सांगा. एक नंबर माळा, एक नंबरवरती काय लिहू? बेंच. हा एसी. हा बेटा तीन वरती काय लिहू? बोर्ड. बोर्ड फळा फळा हा बेटा चार नंबर वरती टेबल. पाच नंबर वरती दरवाजा. दार ना. दरवाजाला काय म्हणतात? दार पंखा. पंखा बरोबर ना. पंखा. बॅग. बॅगला दप्तर म्हणतात. काय म्हणतात? दप्तर. काय म्हणतात? दप्तर. पेन्सिल आणि शेवटचं आहे ना आता. घड्याळ घड्याळ. घड्याळ बरोबर लिहिले. घड्याळ तर असं रोज थोडं प्रॅक्टिस करायचं लिहायचं. रोज थोडं काय करायचं. बरोबर लिहिलं. घड्याळ कड पाहिजे. घड्याळ बस बरोबर झालं. एकदा बघून घेऊ आपण. बेंच एसी बोर्ड टेबल दार पंखा दप्तर घड्याळ बोर्ड बेंच एसी बोर्ड टेबल दार पंखा. बोलणं असतं चांगलं बोलणं असतं एकदम झाला पंखा ते बोल ना चुकीचं लिहिलं ते काय वाटत नाही. पंखा चल ठीक आहे. हा विचारा काय पण विचारा. एसी किती नंबरवरती? 9 नंबरवरती. हां 9 नंबरवरती काय? 9 नंबरवरती 9 नंबर आहे. एक मिनिट 9 नंबरवरती मी सांगतो ना. 9 नंबरवरती काय 9 नाही. नंबर माहीत नाही पण 8 नंबर सांगू शकतो. हा सांग. 8 नंबरवरती घड्याळ आहे. 9 नंबरवरती काहीच नाही. हां 10 नंबरवरती काय? 10 नंबरवरती काय नाही आहे. हां नोटीस बोर्ड कशामध्ये? नोटीस बोर्ड सांगतो तुम्हाला. कोणताच नंबर नाही नोटीस बोर्ड नाही आहे त्यामध्ये. येस बोर्डचा नंबर काय? बोर्डचा नंबर काय आहे? बोर्डचा नंबर आहे मला वाटतं 3 नंबर आहे. हां टेबल 4 नंबरवरती. बेंच 1 नंबरवरती. पंखा जे आहे 6 नंबरवरती आहे. दप्तर 7 नंबरवरती आहे. हां 9 नंबरवरती आहे CCTV तर नाही आहे. नाहीच आहे. 15 नंबर नाही आहे. 15 पण नाही. असं पण बोलू शकता. दप्तरचा वरती काय? पंखा. दप्तरचा खाली काय? असं पण विचारतो. टेबलचा खाली. टेबल म्हणजे मला वाटतं टेबलचा खाली आहे दार आहे. दारचा खाली आहे एक मिनिट दप्तर आहे. दप्तरचा खाली आहे घड्याळ. पंखे के ऊपर है वो ये क्या टेबल है नहीं सॉरी दार है.
हां दार बरोबर दारच. हां. घड्याळच्या वरती काय? घड्याळाच्या वरती का खाली? वरती. वरती घड्याळाच्या वरती दप्तर. एसीच्या वरती तेसी. पूर्ण सांगू का? हा. चला सुरुवात करू 15 पासून. 15ला काय नाही, 14ला काय नाही, 12, 13, 10 काहीच नाहीये. डायरेक्ट 8 पासून सुरुवात करतो. 8ला घड्याळ आहे, 7 नंबरवरती घड्याळ आहे, 7 नंबरवरती दप्तर आहे, त्यावरती पंखा आहे, पंखाचा वरती टेबल आहे, टेबलचा वरती बोर्ड आहे, बोर्डचा वरती एक मिनिट दार आहे ना. परत बोलू का? हा बोला. घड्याळ आहे, घड्याळच्या वरती दप्तर आहे, दप्तरच्या वरती पंखा. फॅन आहे, फॅनचा वरती दार आहे, दारचा वरती बरोबर ना, दारचा वरती टेबल आहे, टेबलचा वरती बोर्ड आहे, बोर्डचा वरती एसी की तैसी आहे आणि त्याच्यावरती बेंच. असं रोज प्रॅक्टिस करा. माइंड ना मिरॅकल माइंड. तुम्ही काही करू, कुठली भाषा शिकू शकता, पण आपलं बेस कुठला पाहिजे, कुठली तरी भाषा बेस पाहिजे. देवानी आपल्याला आपली बेस भाषा काय बनवलंय, आपली बेस भाषा कुठली आहे? मराठी. विचार करा, मी हिंदी भाषिक असून मी मराठी बोर्ड क्लास घ्यायची. मला 2-3 लोकांना विचारतात म्हणजे खरंच तुम्ही मराठीवरती बोलणार का? म्हणजे पहिले तर ते ध्रुव सर आणि ते प्रदीप सर माहिती का, हा. 2 सर त्यांनी पण विचारलं, ते दोघांचा फोन आला, खरंच तुम्ही मराठीवरती लेक्चर देणार का? दिलं पण याच्या ठीक आहे. आणि वेटिंग नाही पण समस्या प्रयत्न करा आपली भाषा बोलायची. जो आपली भाषा तुम्ही बोलताय, खलील जिब्रान नावाचा एक खूप मोठा शास्त्रज्ञ बुद्धिजीवी येऊन गेला. तो नेहमी सांगतो, जो आपली भाषा बोलत नाही, जो आपल्या देशाचा खात नाही, जो आपल्या देशाचा कपडे घेत नाही, तो देश लवकर खाली जातो. आज आपण एवढं लकी आहे. लाभले आमास भाग्य. आमास भाग्य आम्ही बोलतो. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं. मी प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता. खरंच मनापासून तुमचा आभार व्यक्त करतोय. आणि खरंच कसं वाटतं सेशन असं चांगला. माहीत पडलं मराठी दिवस साजरा का. आज तुम्ही जाऊन विचारा लोकांना, 100 मधून फक्त 2 का 3च लोक तुम्हाला सांगणार की आज आपण मराठी दिवस का साजरा करतो. भले त्यांचा व्हॉट्सअपवरती मेसेज आला असेल की आपण का साजरा करतो, पण ते सांगू शकणार नाही. ते फॉरवर्ड करतात पण ते सांगू शकणार नाही. जे तुम्ही ज्या प्रेमाने किंवा ज्या ग्रहणशीलताने तुम्ही आज मला ऐकलंय, त्यासाठी मनापासून मी प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता आपलं धन्यवाद देतो. परत एज्युकेट लर्निंग सोल्युशन त्यांना मी धन्यवाद देतोय. मी ध्रुव सरांना धन्यवाद देतोय. फैजान सरांना मी धन्यवाद देतोय. मी इलियासी सरांना आणि त्याचबरोबर T2T ही ऑर्गनायझेशनला मी धन्यवाद देतो. आता पण इथे आले तुम्ही आले नसतं तर पॉसिबलच नसतं. मी तर कधीच आलो होतो, पण तुम्ही लोक नव्हते. तर मनापासून धन्यवाद. विचारू शकता, आता पण बोलू शकता सर 5 नंबरपैकी आता तुम्ही बोलून बघा. तुम्ही आता पण विचारू शकता. असं करा, आता पण विचारू शकता. चला आता चॅलेंज आहे. आता तुम्हाला किती आठवत आहे ते सांगा. तुम्हाला किती आठवत आहे ते सांगा. व्हेरी नंबरवरती बेंच. व्हेरी गुड. एसी म्हणजे तुम्ही बघितलं माझं फील कसं करतो मी, त्याला एक रायमिंग वर्ड म्हणतो. म्हणजे एसी ना, एसी की तैसी असं. बेंच ना, बेंच असं म्हणजे काहीतरी असं मी काल्पनिक करतो की कोणीतरी असं हे घेतोय, भाला घेतो आणि तो बेंचवरती मारतो. म्हणजे 1 नंबरवरती भाला घेऊन कोणी मारतोय बेंच. हां 3 नंबरवरती बोर्ड. हां 4 नंबरवरती अच्छा 4 नंबरवरती पंखा. ओके. 6 नंबरवरती पंखा. 4 नंबरवरती चला ठीक आहे. 5 नंबर काय हरकत नाही. 5 नंबरवरती टेबल. व्हेरी गुड. 5 नंबरवरती टेबल. दार. मग 4 नंबरवरती खडे उभा. हां खूप चांगला. हा व्यवस्थित बोलतोय. हा कोण आहे? मावळा. कोण आहे? मावळा. आर्यनग्रज आहे. हा कोण आहे? आर्यनग्रज म्हणजे हा त्याचा लहान भाऊ. आर्यनग्रज म्हणजे ही इज अ स्मॉल यंगर ब्रदर ऑफ आर्यन. येस. पहिला बेंच. हा एसी. बोर्ड. व्हेरी गुड. येस व्हेरी गुड.
पंखा नाही इथे आहे ना ते. दार दार, हा. 6व्या नंबरवर पंखा हा. 7व्या नंबरवर हा अजून ते तुम्हाला असेल ना हे. दप्तर दप्तर. 8व्या नंबरवर गाड्या हे एक नंबर ताली होणार समजतं मी काय बोलतो प्रयत्न करा थोडासा नाव आठवायचा प्रयत्न करा कोणाचं आयुष्यामध्ये बघा तुम्ही या ओळखीतून काहीच करू शकता आज तुम्ही 9वीमध्ये आता तुम्ही आता जाणार ना 2 महिन्यानंतर 10वीला जाणार हे तुम्हाला आजचं जे सेशन आहे तुम्हाला खूप कामात येणार निबंध लिहिताना चला पहिली लाईन काय होती पहिली ओळ चला फटाफट खडे होके बोलेंगे बरोबर पहिली ओळ माझी छोटीशी भावली यस मी त्याच्याशी खेळली त्याला रोज आणते वेणी तिला आवडते लोणी ती राहते पंत ग्रामीणी ती पिते बिसलेली पाणी तिचे 2 नेणी ओके यस जय महाराष्ट्र माझा मी त्याचा मावळा हा नाही करणार जास्त मजा चुकीला देणार सजा कर्जा महाराष्ट्र माझा कर्जा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा हे तुम्हाला निबंध लिहिताना हे सर्व गोष्टी मी तुम्हाला शिकवलं आज हे निबंध जेव्हा तुम्ही ना 10-15 मार्काचा निबंध त्यामध्ये तुम्हाला याचं पाहिजे कविता लिहिताना निबंध लिहिताना क्रिएटिव्हिटी करताना इथे प्रोग्राम इथे काहीतरी असतात ना ॲन्युअल डे काहीतरी असतात ना ॲन्युअल डे असतं ना याचा त्या ॲन्युअल डेमध्ये तुम्ही स्वतःची कविता सादर करू शकता यांनी पण असंच केलं यांना काय पुढे येत नव्हता यांनी पण हे असंच हाँ लड़की में अभी स्टोरी टेलिंग का इसने किया था अच्छा इसलिए सोलह कॉलेज सोमय कॉलेज अरे वाह 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 बहुत उसमें वो कौन सा था अफसाना करके आप सबने बहुत अच्छा देखो म्हणजे तुम्हाला तुम्ही लिहिलं तर तुम्हाला फायदा झाला की नाही त्याचा बस मैं वही बता रहा हूँ आप जेव्हा तुम्ही प्रयत्न करणार बस धन्यवाद थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही लिहायला जेव्हा तुम्हाला संधी मिळते कुठे पण आणि प्रत्येक दिवशी संधी असते मी परत सांगतो रात्री 2 वाजता मला मेसेज आला की आज इथे यायचं सरांचा फोन बंद झाला होता आणि जेव्हा सर गेले सरांचा फोन नव्हता सरांचा मेसेज 2 वाजता 4 वाजता माझा पोस्टर बघितलं तुम्ही आजचं कार्यक्रमचं पोस्टर तुम्ही नाव येते हां लोग क्लास में आए हां तुम्ही तो पण क्लास तुम्ही घरी जाऊन बघा आजचं सकाळी 4 वाजता 4:15 ला पोस्टर तयार झाला आणि सर्व ठिकाणी म्हणजे हे क्लासचं नाव हे पहिले क्लास आहे की या एज्युकेअर लर्निंग सोल्युशन हे पहिलं क्लास आहे जे मराठी दिवस साजरा करतात बघितलं कोणी असं कुठल्या तरी क्लासमध्ये बघितलं की मराठी राजभाषा गौरव दिवस साजरा करतात कोणीच नाही टाइमच नाही सिलेबस कम्प्लीट नाही होतात कारण आज आपल्या क्लासने आज आपले ध्रुव सर आहे आज आपले यादव सर आहे आज आपले फैजान सर आहे आज आपले इलियासी सर आहे हे सर्व साजरा करतात हे साजरा करताय आजचा दिवस तुम्हाला माहित पाहिजे आपण का साजरा करतो समजा आले नसतं तर माहित पडलं असतं का तुम्हाला नाही आता जे नाही आले त्यांना तुम्ही कोण नाही आला आले का काही लोक नाही आले आले का सर्व लोक आले नाही काही लोक नाही आले त्यांना तुम्ही प्रश्न विचारा की बाबा बोला हा काय मराठी दिवस कधी असतात बिंदास विचार हा कधी असतात ते बोलणार काय माहित कधी असतात तर का साजरा करतात अरे काय माहित काय अरे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आपण मराठी बोलतोय आणि आपल्यालाच माहित नाही तर आज तुम्हाला माहित पडलं कोणाचा वाढदिवस आहे आज शिरवाडकर साहेब यांनी नटसम्राट लिहिलंय त्यांनी कादंबरी लिहिली त्यांनी पिक्चरसाठी पण त्यांनी हे लिहिलंय त्यांनी कथा लिहिलंय प्रत्येक म्हणजे मराठीचं प्रत्येक जे जे काय करता येईल त्यांनी सर्व करून टाकलं मराठीसाठी त्यांनी पूर्ण आयुष्य मराठीसाठी दिलं आणि हे पहिल्यांदा झालंय पूर्ण विश्वमध्ये पहिल्यांदा असं झालंय की कुठला तरी लेखकचा वाढदिवस त्या राजभाषा म्हणून साजरा केला जातो असं कधीच नाही झालं गुलजार माहिती आहे गुलजार ते असं ते हे लिहितात गझल वगैरे लिहितात त्यांचा वाढदिवस हिंदी दिवस साजरा केला जातो प्रेमचंद त्याचा वाढदिवस हिंदी दिवस साजरा केला जात नाही फक्त आपल्या महाराष्ट्रामध्येच असं तुम्हाला हे महाराष्ट्राची असं हे महाराष्ट्रामध्येच होऊ शकतं आणि फक्त महाराष्ट्र एक असा राज्य आहे दुसरा पटकन